मेरिटवर बोला आणि मग आमच्यावर टीका करा विरोधकाला. आमचं कामच आहे तुम्हाला आरसा दाखवणं. हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा एक अराजकता माजली आहे शिक्षण क्षेत्रामध्ये. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. सर, तुम्ही जे ट्विट केले त्या ट्विटमध्ये तुम्ही असं म्हटलं की मी व्हिडिओही याचे समोर देणार. हो, नक्की सगळे पुरावे तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने ते समोर आत्ता येतील ते सुरू आहे ऑन द वे. पण आज मी तुम्हाला एवढंच सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या शिक्षण खात्यामध्ये पेपर फुटीपासून बोगस डिग्रीपर्यंत आणि शाळांच्या मंजुरीपर्यंत फक्त पैशांचाच खेळ सुरू आहे. काय मुलांनी कसं शिकायचं, शाळा कशा चालवायच्या संस्था चालकांनी, काय करायचं, निधीअभावी शाळा बंद पडत आहेत आणि शाळांच्या मंजुरीसाठी लाखो रुपये घेतले जात आहेत. सरकारी शाळा आहे, शाळेतल्या शिक्षकांना एसआयचं काम दिलंय. पुढच्या काही दिवस विद्यार्थ्यांना शिकायला शिक्षक. पण ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. म्हणजे शिक्षण बाह्य कामं शिक्षकांना दिली जात आहेत. तुम्ही SIR साठी नवीन रिक्रुटमेंट करा. त्या काळापुरती खूप बेरोजगार मुलं आहेत, शिकलेले आहेत. तुम्ही शाळा बंद पाडून SIRची कामं देत आहे. शिक्षकांना तुम्ही कोणती कामं देत आहे? दारोदार फिरवत आहे. अनेक शिक्षक आजारी असतात, अनेक महिला शिक्षिका आजारी आहेत. तुम्ही त्यांना 5-5, 6-6 मजले चढायला लावता, गल्लीबोळ फिरायला लावता. शिकवणार कधी मुलांना? शिक्षण